नमस्कार, मैं अर्चना। स्वागत है आप सभी का KP24 न्यूज में। देखते रहिए मेरे साथ KP24 न्यूज। मैं अर्चना, मुंबई। मैं बलवंत कुलकर्णी बोल रहा हूँ, आम आदमी पार्टी वसई विरार अध्यक्ष। मेरा नाम जितेंद्र आचार्य है, मैं शिवसेना का विभाग प्रमुख हूँ। आपका क्या नाम है? गिरीश सावंत। आप क्या कहना चाहोगे? जो संभाजी ब्रिगेड है, ऐसे जो मित्र पक्ष है वो इंडिया आघाड़ी की तरफ से हम एकत्रित होके यहाँ पे जो चुनाव के लिए हम लोग जा रहे हैं। गए बार हम लोग 88,000 1 लाख से आए थे, ये बार हम लोग कम से कम 2 लाख से हम लोग चुनाव जीतेंगे। सामने वाले तो इतने डर गए हैं कि वो उम्मीदवार भी नहीं दे पा रहे। फिर से हम लोग चुनाव जीत के आएंगे और शिवसेना का भगवान लगाएंगे। क्या नाम है मैडम आपका? स्मिता संजय आंग्रे। आज यहाँ आप आए हुए हो किस लिए? गठबंधन हमारा है, एक साथ में हम लोग को काम करना है और जुट के काम करना है। भारतीय ताई को जीत के लाना है, यही हमारा उद्देश्य है। मेरा नाम आनंद प्रकाश चौबे है और मैं महाराष्ट्र PCC मेंबर हूँ। राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना सब हम लोग मिलके बहुत बेहतरीन काम कर रहे हैं और इस बार यहाँ शिवसेना का भगवा फहराएगा। इंडिया के सारे कार्यकर्ता जो भी हैं, पदाधिकारी कार्यकर्ता, सबकी अपेक्षा है कि हम लोग कामनी मैडम को यहाँ से जिता के लाएंगे अच्छे वोटों से। जी। जय महाराष्ट्र। जो अपने वसई पालघर के जो शिवसेना के उम्मीदवार है भारती ताई, बड़े मतों से चुन के यहाँ पे आने वाले हैं और यहाँ पे जो हमारे जो मित्र पक्ष है, राष्ट्रवादी के, कांग्रेस के, वो सब यहाँ पे मिलजुल के भारती ताई को चुन के लाने वाले हैं। धन्यवाद साहेब। मराठीचा हिंदीचा ठिकाणी आहे आज आपली जी राष्ट्रीय पातळीवर इंडिया म्हणून जी संघटन झालेलं आहे आणि महाराष्ट्रात तुम्ही महाविकास आघाडी म्हणून आहात। त्या ठिकाणी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आम आदमी पार्टी आहे, त्याच्यानंतर कम्युनिस्ट आहे, अशा प्रकारचे आज जी तुमचे उमेदवार आहे, तर हा विभाग जो आहे सागरी, नागरी आणि डोंगरी असा प्रकारचा हा विभाग आहे। जी तुमचे उमेदवार आहे ही डोंगरी विभागातनं जास्त येते, म्हणजे डोंगरी विभागातनं तिथं वर्चस्व हे सगळ्यांना माहीत आहे, बोईसरपासून ते पुढे तुमच्या डहाणू तलासरीपर्यंत, आणि तिथे तिची ओळख दाखवण्याची गरज नाही। प्रश्न असा आहे की या शहरी विभागात आणि सागरी विभागात, म्हणजे हा वसई पट्टा असेल ते अर्धा पट्टा, या विभागात या ताईंचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेला जी ताकद लावावी लागेल, यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी या पक्षांचा सहभाग कसा आहे? सर्व पक्षांचा सहभाग चांगलाच आहे, पण मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख होते। गेल्या मी कोविडमध्ये बघितलं तर सर्वांचे लाडके म्हणजे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव होतं। त्यामुळे मला असं वाटत नाही की ह्या ठिकाणी मला त्यांना मतं कमी पडतील, त्या एरिया म्हणजे डोंगरी विभागामधून जास्त पडतील असं का नाही। उद्धव साहेबांच्या नेतृत्वात ज्या मॅडम उभ्या आहेत त्यांना 100% शिवसेनेचा हा झेंडा या पालघर विभागात निवडून, म्हणजे वसई पालघर या विभागामध्ये निवडून येतील आणि तुम्हाला शिवसेनेचा हा तुम्हाला येत्या काळात बालेकिल्ला म्हणून हा वसई, नालासोपारा, पालघर हा एरिया तुम्हाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून तुम्हाला एक मानला जाईल। काल भारतीताईंनी या ठिकाणी एक छोटीशी भेट दिली होती, शाखांना तरी भेटी दिलेल्या होत्या। आज तुम्ही इथे आलेला, तुमचा मेन उद्देश होता की कार्यकर्त्यांना जो संदेश असेल तो संदेश पोहोचवणं आणि काम कशा प्रकारे करणं याची एक माहिती देणं। त्यासाठी तुम्ही आज कार्यकर्त्यांना काय उद्देश केलेला आहे किंवा तुम्ही काय सांगितलं की तुम्ही कशा प्रकारे काम केलं पाहिजे? पहिल्या प्रथम इथे कुणाला काय मार्गदर्शन करण्यासाठी नाही, आम्ही इकडे कुठल्या पद्धतीमध्ये काम चालू आहे हे बघण्यासाठी आलेलो आहे। आणि मुळाचे हे लोक बाळासाहेबांच्या वेळेपासून तर शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत। मुंबईपासून ते आता ते पालघरमध्ये या वसई विभागामध्ये आलेले आहेत, त्यांना शिवसेनेचं काम कसं आहे, पद्धत कशी आहे ती त्यांना माहिती आहे। त्यामुळे मी तुम्हाला पहिल्या आल्यावरच बोललो, शिवसेनेचा भगवा झेंडा या नालासोपारा, वसई, पालघर ह्या जिल्ह्यामध्ये फडकणार म्हणजे फडकणार आणि या इथून खासदार निवडून येणार म्हणजे येणार, आणि लोकसभेमध्ये सर्वात जास्त मताधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ निवडून येणार। ठीक आहे, आम्ही सगळे सोशल मीडियावाले आज याच गोष्टीची वाट बघतोय। आमचा उद्देश एकच आहे, आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने आहोत। आमचा उद्देश एक आहे, आज जी परिस्थिती देशामध्ये आहे
या देशामधली परिस्थिती बदलण्याचा जे हुकमी एक्का जो आहे तो उद्धव साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. आदित्य साहेब असतील, सुषमा अंधारे असतील, तुमचे राऊत साहेब असतील, जाधव साहेब असतील, या लोकांनी फार मोठं योगदान त्यात दिलेलं आहे. तर अशाच प्रकारचं यश या ठिकाणी जनतेला सांगण्यामध्ये, अशाच प्रकारची जी सूचना आहे ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने पुढे गेलं पाहिजे. यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आशा करूया की या तुमच्या संपूर्ण यशात आणि देशाची आणि लोकशाहीची आणि संविधानाचे रक्षण करण्याकरता इथला उमेदवार निवडून येऊ देत आणि या पालघर जिल्ह्यातनं प्रथमच महिला उमेदवार म्हणून दिल्लीत जाऊ देत अशी आम्ही आशा करतो. थोडक्यात मी तुम्हाला एकच सांगतो, आपण आता जे काय बोललो ते थोडकं हिंदीमध्ये तुम्ही सलग तुम्ही बोलायचे. नमस्कार, उमेश जमसंडेकर, वरिष्ठ पत्रकार, SCTV मराठीचा संपादक आणि फक्त महाराष्ट्र या माझ्या चॅनलवर या सगळ्यांचं आज मी स्वागत करतो. आज मी आलेलो आहे आचवळे विभाग क्रमांक 8 मध्यवर्ती शाखेमध्ये आणि या पालघर जिल्ह्याच्या ज्या उमेदवार आहेत भारतीताई कामठी यांच्या प्रचारानिमित्त सेना भवनमधून काही वरिष्ठ नेते या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि निवडणुकीच्या संदर्भात काही दिशा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर आज आपण त्यांच्यासमोर बोलवणार आहे. साहेब या ठिकाणी आपले बसलेले आहेत. साहेब आपलं नाव? तुषार साळुंके बसलेले आहे, गिरीश सावंत बसलेले आहेत. वरिष्ठ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत. साहेब, माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे की आज या पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेनेने प्रथम आघाडी घेतलेली आहे आणि आपला उमेदवार डिक्लेअर केलेला आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी बरीच वर्षानंतर एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे. हा निर्णय जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो घेतलेला आहे, हा निर्णय आपल्याला कसा वाटतो? पहिली गोष्ट म्हणजे उद्धव साहेबांनी जे शिवसेनेने जी महिला उमेदवारीकडे दिलेली आहे, म्हणजे महिलांचा आदर राखून उद्धव साहेबांनी जे सर्वात प्रथम म्हणजे कुटुंब म्हणजे उद्धव साहेब हे पहिले महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख होते आणि त्यांनी महिलांचा पहिला जो आदर केला तो ह्या आपला पालघर या लोकसभेमध्ये आणि त्याप्रमाणे त्यांनी इथे उमेदवारी दिलेली आहे. मला वाटतं मी बोलण्यापेक्षा त्या निवडणुकीला जिंकूनच आलेल्या अशा प्रकारे इथे त्या प्रकारे त्यांचं इथे काम चालू आहे. कारण इथलं प्रस्थापित जवळजवळ 35 वर्षापासून जो प्रस्थापित इथला जो पक्ष आहे, पक्ष म्हणण्यापेक्षा पूर्वी एखाद्या वसई विराजी मर्यादितच आहे. पूर्वी वसई विकास मंडळ होता, त्याच्यानंतर आज बहुजन विकास आघाडी झालेला आहे. तर या पक्षाने अजूनपर्यंत सीट डिक्लेअर न करणं आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्या अडचणी निर्माण होणं, याच्यातनंच आज असं वाटतं का की भारतीताईंचा विजय जवळजवळ अर्धा इथे पक्का झालेला आहे? पक्का झालेला आहे. ते ॲक्च्युअली घाबरलेले आहेत. आम्ही तुम्हाला मगाशी मी प्रत्येक ते बोललेलो त्यावेळेस की उद्धव साहेबांना हा प्रत्येक पक्ष हा घाबरलेला आहे. म्हणून या लोकांना म्हणजे त्यांचा कुठलाही उमेदवार नाही आहे या ठिकाणी, कुठलंही त्यांचं हे नाही. ह्या पक्षातून कुठल्या राष्ट्रवादीतून घ्या, कुठल्या काँग्रेसमधून घ्या, कुठे मिंदे गटातून घ्या, अशा प्रकारे त्यांचं स्वतःचं अस्तित्व नाही आहे. त्यामुळे उद्धव साहेबांना ते घाबरलेत. म्हणून उद्धव साहेबांनी पहिले आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्या लोकांना जाहीर करण्यासाठी म्हणून तुम्हाला मगाही सांगितलं की ह्या पालघर जिल्ह्यामधून म्हणजे ज्या आमच्या त्या ताई आहेत त्या 100% खासदार म्हणून या निवडून आलेल्या आहेत आणि निवडून आलेल्या म्हणजे ते निवडून म्हणजे सर्वांचं असं म्हणणं आहे की ते निवडणूक म्हणजे आता तारीख आहे मला वाटतं का ती 20 मे. तर 20 मेच्या अगोदरच ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो म्हणजे आता मला वाटतं काय काही लोक आता उमेदवारी देणार आहेत, त्या BJPचे देणार आहेत की मला वाटतं इकडचे स्थानिक देणार आहेत, आम्हाला माहिती नाही. पण त्यांचं कार्यकाळ हा मला वाटतं इकडची शिवसेना देखते रहिए मेरे साथ KB24 न्यूज़. मैं अर्चना, मुंबई. नमस्कार.